नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्या हात जीव रंगला भाग 38. राया आणि आबा सकाळीच लवकर घरी आले. त्यांना बघून माई म्हणतात, तुम्ही लवकर आला, अजून 2 दिवस थांबणार होता ना. त्यांना आबा ना म्हणाल्या. आबा काही बोलत नाही. माईला समजलं तर काय होईल ते आवरायला निघून जातात. काहीच बोलत नाहीत. प्रवासाने दमले असते. चहा आणि नाश्त्याचं बघते, माई म्हणतात आणि किचनमध्ये निघून जातात. राया बॅग ठेवतो, लगेच आंघोळीला जातो. त्याला असे झाले होते केव्हा मी अजितला बघतो. हॉस्पिटलमध्ये जातो. त्याने पटकन आवरले. आबाला बघायला आला. आबा निघायचे का? माझ्याकडून नाही राहत आहे. कधी त्याला बघतो असे झाले आहे. राया म्हणतो, मला वाटते विकासला सांगायला हवं, अजितला लागला आहे. आबा म्हणतात. ताट पडण्याचा आवाज आला. दोघांनी तिकडे पाहिलं. माई होत्या. आबांसाठी चहा रूममध्ये आणली होती. राया आणि आबाचे बोलणे ऐकले होते. माई, काय झालं? राया म्हणतो, अजितला काय झालं आहे? तुम्ही काय लपवत आहेत? मला सगळं समजलं पाहिजे. तुम्ही लवकर आले. अजितला काय झालं आहे मला सांगणार आहे का? माझं पोरगं कसं आहे? माई म्हणतात. माईच्या हातातून ताट पडलं तेव्हा विकासला पण आवाज गेला. ते पण बघायला आले होते. माई बोलत होत्या ते त्यांनी ऐकलं होतं. दादा, अजितला काय झाले? मला काहीच सांगितलं नाही. तुम्ही लवकर पण आले. विकास म्हणतात. आबा त्यांना थोडक्यात सांगतात. मला पण जास्त माहिती नाही. शेजारच्या शेतातल्या माणसाने सांगितले. आता त्यांना हॉस्पिटलमध्ये बघायला गेल्यावर समजेल. आम्ही जाऊन येतो. आबा म्हणतात. मी पण आवरून येतो. विकास म्हणतात. विकास, तू घरी थांब. मी जाऊन आला की तू जा. जर हे त्या विश्वासचे काम असेल तर तो आज गेला. मी मागेच बोललो होतो माझ्या पोरांच्या वाटेला लागायचं नाही. तरी त्याने हे केलं असेल. आज त्याचं काही खैर नाही. आबा खूप रागात होते. राया आणि आबा हॉस्पिटलमध्ये गेले. विकास पण त्यांचे आवरायला गेले. दादासाहेब आणि संग्राम मस्त सकाळीच पार्टी करायची तयारी करत होते. सामान, खाण्याचं सामान, ड्रिंक, अजून जे लागेल ते नोकरांना सांगून आणायला सांगितले होते. त्यांना खूप आनंद झाला होता. अजिल काही वाचत नाही. खूप मार लागला आहे. आबा आणि राया अजून आले नसतील. तो तिथंच पडला असेल. कोण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल? त्यांनी हा विचार केला होता. आबा आणि राया हॉस्पिटलमध्ये पोचले. रिसेप्शनवर विचारतात. ते रूम नंबर सांगतात. आबा आणि राया जातात. गणेश अजित जवळ बसलेला होता. आबा आणि राया रूममध्ये आले. राया बघून गणेशला बरं वाटलं. तू आला, बरं झाले, तो म्हणतो. राया अजितकडे लक्ष होतं. तो बेडवर निपचित पडला होता. गणेश, डॉक्टर काय बोलले? राया म्हणतो. त्याच्या पाठीवर जोरात वार झाला आहे. त्याचे ऑपरेशन करावे लागेल. त्याला खूप खर्च येईल. काही हाडं तुटले आहेत, ते जोडावे लागतील. नाही केलं तर हा असाच बेडवर राहील. गणेश म्हणतो. आबा तर तिथंच असलेल्या खुर्चीवर बसतात. त्यांना धक्काच बसतो. राया त्याच्याकडे जातो. आबा, काही होणार नाही. आपला अजित स्ट्रॉंग आहे. तो चांगला होणार. राया आबाला सांगतो. आबा काही बोलत नाही. राया डॉक्टरला भेटायला जातो. राया डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये जातो. राया, ये, बरं झालं लवकर आला. मला तुझ्यासोबत बोलायचे होते. डॉक्टर म्हणतात. बोला ना, काय बोलायचे होते? तो बरा होईल ना? त्याला नंतर त्रास नाही होणार ना? ऑपरेशनला किती खर्च येईल? राया म्हणतो. एवढी काळजी करू नको. अजित चांगला होईल. त्याच्यावर शेळीने वार केला आहे. त्याचे पाय त्याच्या जोरात लागले, त्यामुळे हाडं तुटले आहे, जे जोडावे लागतील. त्याचा खर्च जास्त नाही आहे. 1,00,000 रुपये लागतील. अजून मेडिकल खर्च वेगळा होईल. डॉक्टर म्हणतात. त्याला नंतर त्रास नाही होणार ना? काही काळजी घ्यायची असेल तर ते आम्हाला सांगा. कधी करायचे ते आम्हाला सांगा. त्याला शुद्ध कधी येईल? राया म्हणतो. त्याला शुद्ध येईल. बाकीचे मी सांगेल. काही मेडिकल लागेल ते घेऊन ये. डॉक्टर म्हणतात. ठीक आहे, राया म्हणतो आणि निघून जातो. गणेश, खरंच यार, तू मला खूप मदत केली. तुला पण कामावर जायचं असेल ना? राया म्हणतो. हो, गणेश म्हणतो आणि घरी जायला निघाला. राया, डॉक्टर काय बोलले? आबा म्हणतात. राया, डॉक्टर काय बोलले ते आबांना सांगितलं. आबा, रात्री त्याचा फोन आला होता. त्यांना कॉल करणार ना? आपल्याला समजेल अजित सोबत काय झालं ते. राया म्हणतो. पोलीस शेतात तपास करायला गेले होते.
तो फार नुकसान झाले होते. ऊस आडवा पडला होता. शिरप्या होता तो आणि माणसं तो ऊस उभा करत होते. पोलीस आजूबाजूला सगळं बघत होते. त्यांना बरंच काही मिळाले होते. एक छोटा फोन पण मिळाला होता. ते पोलीस स्टेशनमध्ये निघून गेले होते. राया, आपण एवढे पैसे कसे जमा करणार? आबा विचार करायला लागले. आबा, सगळं होईल, आपण ते करू, तुम्ही नका टेन्शन घेऊ, राया म्हणतो. त्याचा फोन वाजतो. पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. बोलून घे, आबा म्हणतात. राय कॉल उचलतो. इन्स्पेक्टर सांगतात. त्याच्यावर त्याला खूप राग येतो. पोलीस स्टेशनमध्ये मी येतो, राया म्हणतो. कॉल कट करतो. आबा, हे काम साहेब आणि संग्रामचे काम आहे. काल संग्राम सुटला आहे. आत्ता कसं करावं लागेल की आपले नाव पण येणार नाही, काम पण झाले पाहिजे. माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आज काहीतरी तर करावेच लागेल. आधी मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन येतो. आता विकास काकांना बोलवून घेतो. मी जाऊन येतो. आता खूप झाले आहे, काहीतरी करावेच लागेल, आबा म्हणतात. रायाने विकास काकांना बोलवून घेतले. तो पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला. विकास आले तसे राया पोलीस स्टेशनमध्ये निघून गेला. आबाने शेजारच्या शेतातल्या माणसाला फोन लावला. दिनू, तू काय पाहिले? शेतात कोण घुसले होते? आबा म्हणतात. मी जे पाहिले, अजित जोरात पडला. मी त्याच्या जवळ गेलो तेव्हा मला शेळ्या जाताना दिसली. अजितला लागले होते. मी त्याच्याकडे गेलो, तुम्हाला फोन लावला. मला काहीच सुचले नव्हते, दिनू म्हणतो. खरंच तुझे आभार मानावे तेवढे कमी आहे. नाहीतर माझा अजित सकाळपर्यंत कोणीच पाहिलं नसतं, आबा म्हणतात. आबा, गरीबाला लाजवत आहे का? आम्हाला किती मदत करतात. आम्ही कधी आभार मानत नाही, तुम्ही का मानत आहे? दिनू म्हणतो. तेव्हा सुचलं आम्हाला फोन करायला. माझं पोर माझ्यासाठी सगळं आहे, बाकी मला काही नको, आबा म्हणतात. रायादादा आणि अजितदादा खूप करतात आमच्यासाठी, माहिती आहे. मागे पण रायादादाचा अपघात झाला होता. आम्हाला खूप वाईट वाटलं. त्या दादासाहेब त्यांच्या पोराचं कधीच चांगलं होणार नाही, दिनू म्हणतो. त्यांचे तर काहीतरी करावं लागेल. गावातल्या लोकांसोबत पण चांगला वागत नाही. तू पण थकला असेल, आराम झाला पाहिजे. आता ठेवतो, आबा म्हणतात आणि कॉल कट करतात. दादा, आता पण त्यानेच केलं असेल का? आता आपण खरंच त्याला सोडायचं नाही, विकास म्हणतात. राया पोलीस स्टेशनमध्ये जातो. हवालदारला आधीच माहिती असते. तो रायाला इन्स्पेक्टरच्या कॅबिनमध्ये घेऊन जातो. राया कॅबिनमध्ये जातो. बोला इन्स्पेक्टर, कोणाचे काम काढले आहे? रायाला वेळ वाया जाऊ द्यायचा नाही होता. आल्याबरोबर बोलला. इन्स्पेक्टर फक्त हसला. राया, मला वाटत होतं अजित तसा आहे, तू पण तसाच आहे. मला वाटलं होतं तू तरी शांत असणार, इन्स्पेक्टर म्हणतात. सर, कसं आहे ना, जेव्हा आपल्या माणसांवर येतं ना तेव्हा शांत बसायचं नाही. आता खूप झालं आहे. जेवढी शिक्षा भोगून पण तेच आहे, राया म्हणतो. बरोबर ओळखलं आहे, त्याचंच काम आहे. किती वेळेस अटक करायचं, इन्स्पेक्टर म्हणतात. माझ्याकडे एक आयडिया आहे, बघा तुम्ही काय म्हणतात. आता मी माझ्या घरातील कोणत्याच व्यक्तीला असं बघू शकत नाही. अजित खूप मार लागला आहे, हाडांना लागला आहे. त्याला शेळ्या सोडल्या होत्या. माझ्या ऊसाचे पण नुकसान झाले आहे, राया म्हणतो. तुला काय वाटते, मला सांगून ठेव. असं पण असे लोक काही सुधरत नाही, इन्स्पेक्टर म्हणतात. ते तर आहे. आता खूप झालं आहे, मी कामाला लागू का? राया म्हणतो. तुला वाटतं ते कर, मी तुझ्या सोबत आहे, इन्स्पेक्टर म्हणतात. थोडा वेळ बोलून राया तिथून निघून जातो. 4-5 माणसांना गोळा करतो. त्यांना काहीतरी सांगतो. इन्स्पेक्टरमध्ये जातो. विवेकचा इंटरव्ह्यू मस्त झाला होता. त्याला रोज घरून कॉल येत होता. आज अजून कॉल आला नाही होता. काही झालं असेल का? विवेकच्या डोक्यात नाही ते विचार येत होते. त्याने लगेच ज्योतीला कॉल केला. ज्योती अभ्यास करत होती. एक्झाम जवळ आले आहे. घरात काही ना काही होतच होतं. तिचा फोन वाजला. तिने लगेच घेतला. विवेक सोबत बोलत होती. त्याच्याबद्दल विचारत होती. कंपनी कशी आहे, इंटरव्ह्यू कसा झाला, कोणी मित्र भेटले का, बाकी चांगले आहे ना का, ती त्याला विचारत होती. घरात काही झाले आहे का, विवेक म्हणतो. ज्योतीला त्याला सांगायचे नव्हते. आता काय करू? खोटं बोलली तर त्याला लगेच समजून जाईल, ज्योती विचार करत होती. ज्योती, विवेक जोरात ओरडला. त्याला समजले होते काहीतरी झाले असणार. त्याशिवाय ज्योती बोलाय एवढा विचार नाही करणार. तो विचार करत होता. आता ज्योतीला सगळं सांगावं लागतं. ती रडत सगळं त्याला सांगते. अजितदादाला खूप लागलं आहे का? कोणाचे काम आहे? रायादादा आला का? माईला सांभाळ, तिला खूप त्रास होत असेल. हॉस्पिटलमध्ये कोण गेलं आहे? विवेक म्हणते. आबा, बाबा
राया दादा आहे. आता काय चालू आहे माहिती नाही. अजून कोणी घरी आले नाही. कॉल पण आला नाही. कॉल करायचं तर काही कामात असतील म्हणून केला नाही, ज्योती म्हणते. बाबांना कॉल करून बघतो, विवेक म्हणतो आणि कॉल कट करतो. विवेक विकासला कॉल लावतो. विवेक त्यांना सगळं विचारून घेतो. मी येऊ का? विवेक म्हणतो, आता नको येऊ, तुला आम्ही सांगू. आता अजून काही काम नाही आहे. अजितला शुद्ध पण आली नाही आहे. त्याची वाट बघत आहे. त्याचे ऑपरेशन पण करायचे आहे. राया पोलीस स्टेशनमध्ये गेला आहे. विकास म्हणतात. मला सांगत राहा काय होत आहे. अजित दादाला शुद्ध आली की कॉल करा, विवेक म्हणतो. थोडं बोलून तो कॉल कट करतो. राया हॉस्पिटलमध्ये आला. राय कोणाचे काम आहे? कोणी केलं सगळं? इन्स्पेक्टरला सापडला आहे, आबा म्हणतात. आबा त्या दोघांचेच काम आहे. इन्स्पेक्टर सगळं माहिती आहे. ते पण हो बोलले आहे. 4-5 माणसांना तयार केलं आहे. आज रात्री त्यांचे काम होऊन जाईल, राया म्हणतो. तू बघून घे, मी आहे हॉस्पिटलमध्ये, आबा म्हणतात. अजितला बघू जातो. राया अजितकडे जातो. अजित उठणार आहे, किती झोपणार आहे? आम्हाला किती त्रास देत आहे? तुला अशी कशी झोप लागली आहे? राया म्हणतो आणि बोलताना त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं. आबाने त्याच्या पाठीवर हात ठेवला. रायाने आबाला मिठी मारली. रडून घेतले. डोळे पुसून तो बाहेर निघून गेला. आबासाहेब आणि संग्राम बाहेर आले होते. त्यांच्या कानावर आले की रायाच्या शेतात मध्ये सोनं सापडलं आहे. सोन्याचे हंडे आहे. राया, दादासाहेब आणि संग्रामच्या डोळ्यामध्ये चमक आली. आपण रात्री जाऊन त्यातला एक चोरून आणला तर दोघं पण एकमेकांकडे बघतात. त्यांचे पार्टीचे ठरले होते तिथं जायला निघतात. पुढील भागात रायाचा प्लॅन वर्क करेल का? दादासाहेब आणि संग्राम जातील का? अजितला शुद्ध कधी येईल? रायाला रडायला येत आहे. विकास विवेकला बोलवतील का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा तुझ्या ते जीव रंगला. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.